नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। असे गुलाबजामुन तुम्ही कधी खाल्लेत का? चला मग आपण करून बघूया। 1 किलो खवा घेतला। ही वाटी सेट केलेली आहे मी। ह्या वाटीनं 3 वाट्या खवा आपला झालेला आहे। पहा, असं थोडं दाबून वगैरे भरून घ्यायचं हे वाटीमध्ये आणि अशा पद्धतीने हे 3 वाट्या खवा झालेला आहे। बघा, अशा पद्धतीने हे 3 वाट्या खवा झालेला आहे। आता हा खवा आपण थोडासा मॅश करून घेऊया। थोड्या त्याच्यामध्ये गाठी वगैरे असतात ना, त्या फोडून घेऊया। बघा, अशा पद्धतीने हे त्याच्यामधल्या गाठी आपण आता फोडून घेतलेल्या आहेत। आणि आता त्याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊया। एका वाटीला 4 चमचे मी मैदा टाकलेला आहे, टीस्पून टाकलेला आहे। टीस्पून मैदा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला, असं मी 12 टीस्पून मैदा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि आता ह्याचे छोटे छोटे काप केले आणि मी अशा पद्धतीनं हे थोडंसं मॅश करून घेते, थोडं दाबून घेते, जेणेकरून आपण हा गुलाबजामुन केल्यानंतर त्याला क्रॅक जाणार नाहीत। क्रॅक गेले तर आपला गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते, विरघळण्याची शक्यता असते, म्हणून अशा पद्धतीने हे मॅश करून आपण गुलाबजामुन करून घ्यायचं। आता हे सगळे गुलाबजामुन मी करून घेतले। आता मी एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये मी साखर घेत आहे। आपल्या खवा 3 वाट्या झाल्या होता आणि त्या 3 वाट्याला मी एका वाटीला 1.5 वाटी साखर घातलेली आहे। असं मी 4.5 वाट्या साखर घेतलेली आहे। आता ह्या 4.5 वाट्याला 4.5 वाट्याचं पाणी पण घेतलेलं आहे। आता हे त्याच्यामध्ये मिक्स केलं, गॅसवर ठेवलं आणि गॅस हा मोठा करून आपण ही साखर विरघळून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही आपली साखर विरघळलेली आहे। आपला पाक जरा गढूळ दिसतो म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दूध टाकून घ्यायचं। दूध टाकल्यामुळं त्याच्यामधली जी काही घाण असते ते वरी तरंगते, साईच्या रूपामध्ये साय वरी येते। आणि हे साय आपण आता उकळी येऊ द्यायची, हे गरम जास्त करून उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर हे साय वरी तरंगते आणि हे साय आपण असं झाऱ्याच्या ह्यानं किंवा गाळणीनं हे साय आपण काढून घ्यायची। आपला पाक कसा असा गढूळ दिसतो ना, म्हणून हे सगळं काढून घ्यायचं। सगळी साय आपण हे आता काढून घेत आहोत। पहा, अशा पद्धतीने ही साय आपली काढून घ्यायची। बघा, आपला पाक कसा आता ट्रान्सफर दिसत आहे, स्वच्छ दिसत आहे। बघा, अशा पद्धतीनं आता मी गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये केसरच्या काड्या टाकल्या। त्याचबरोबर मी हे विलायचीची पूड टाकली 1-1.5 चमचा आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपलं मिक्स झालेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवली, कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी आता हे केलेले गुलाबजामुन तळून घेते। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं अगोदरच। गरम जर तेल नाही झालं तर हे खाली बुडाला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। आणि परत मध्यम आचेवर आपण जेव्हा गुलाबजामुन आत टाकतो त्यावेळेस आपण हे गॅस हा मध्यम करून व्यवस्थितरित्या हे तळून घ्यायचं। बघा, कलर तर किती छान आलेला आपल्या गुलाबजामुनचा। अशा पद्धतीने हे सगळे गुलाबजामुन मी काढून घेतलेले आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करत चला, बेल आयकॉनला क्लिक करा। खात रहा, मस्त रहा, मजेत रहा। बघा, अशा पद्धतीने हे आपले गुलाबजामुन झालेले आहेत। मी थोडंसं काप करून दाखवते। बघा, अशा पद्धतीचे कसे रसाळ आपले गुलाबजामुन झालेले आहेत। खमंग तर फारच झाले होते। चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।